लोकसभा निवडणूक ज्यावेळेला झाली तेव्हा एक फेक नरेटिव्ह हा शब्दप्रयोग फार प्रचलित झाला होता की त्या निवडणुकीच्या दरम्यान जो काय प्रचार झाला त्याच्यात अशा पद्धतीचे नरेटिव्ह पसरवण्यात आले की ज्याचा फटका निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी किंवा एनडीएला बसला आणि ते आपण पाहिलंच, त्या निकालांमधून ते दिसून आलं. मग त्याच्यामध्ये कशा पद्धतीने संविधान बदलणार आहेत किंवा आरक्षणच रद्द करणार आहेत अशा पद्धतीचे काही फेक नरेटिव्ह जे आहेत ते जाणीवपूर्वक पसरवण्यात आले आणि त्याचा परिणाम व्हायचा तो झाला. आता हा शब्द खरा तर यापूर्वीपासून आहे की असे खोटे नरेटिव्ह पसरवायचे, खोटं काहीतरी एखादी बातमी टाकायची आणि मग त्याचा व्हायचा तो परिणाम जो आहे तो होतो. अर्थात नंतर माफी सुद्धा मागितली जाते, कबूल केलं जातं, तशा पद्धतीचा खुलासा प्रसिद्ध केला जातो की ते काहीतरी चुकून झालं होतं, खोटंच होतं, त्यात काहीच सत्य नाहीये, हे सगळं होतं. पण तोपर्यंत जो काही परिणाम झालेला असतो तो होतो आणि तो दीर्घकाळपर्यंत राहतो.